काल परवा नागबीडमध्ये एका शेतकऱ्याची, रोशन नावाच्या शेतकऱ्याची किडनी विकावं लागली. म्हणजे 1 लाखाची त्याच्याकडून शाहूकारांनी, त्यातला बावनकुळे नावाचा शाहूकार आहे, तो त्या पालकमंत्री बावनकुळेचा नातेवाईक आहे काय मला माहित नाही, पण एकंदरीत 1 लाखाचे 74 लाख वसूल केले. ते कसे केले? तर पहिले शेती विकत द्या त्यांनी घेतली, नंतर ट्रॅक्टर घेतला, कोठा घेतला, नंतर 2 आईच्या अंगावरचं सोनं घेतलं आणि 3 बहिणी आणि 2 सुनेकडून चे सोनं घेतलंय. सगळं विकल्यानंतर तरी पैसे फिटत नाही म्हणून 8 लाखाचे किडनीचे पैसे जमा केले शाहूकारानं. ही अवस्था आहे. जिथं मुख्यमंत्र्याचं गाव 45 किलोमीटरवर आहे, तिथं 10 किलोमीटरवर आमदार राहतं. त्या ना मुख्यमंत्र्याचा फोन गेला ना तो आमदार तिथं पोहोचला. त्यांना त्या संवेदना राहिलेलाच नाही आहे. मला याच्यात गंभीर गोष्ट का आहे का शाहूकार इतके वाईट वागतं का? पहिले कर्ज फेडासाठी लोक शेती विकत होते, आता किडन्या विकावर वेळ आली आणि आपली अर्थव्यवस्था ही 3ऱ्या स्थानी चालली. तर त्या 3ऱ्या स्थानी कोणासाठी चालली आणि कोणासाठी ती अर्थव्यवस्था आहे? सामान्य माणसासाठी आहे का नाही, हा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट का मुख्यमंत्र्यांना फोन केला नाही, खासदारांना केला नाही, आमदार तिथं गेला नाही आणि इतकंच थांबलं नाही तर त्या गावानं साधा निषेध पण नोंदवला नाही. म्हणजे समाज मन किती मरण पावलं. समाजाला ह्या संवेदना राहिल्याच नाही आहे. परंतु तोच जर रोशन हिंदू मुसलमानाच्या कचाट्यात सापडला असता आणि मग मुसलमानानं हिंदूला जर किडनी काढण्यास भाग पाडलं असतं किंवा हिंदूनं मुसलमानाले किंवा ओबीसी मराठ्याला असं जर चित्र असतं तर मग इतका पेटलं असतं का तुम्हाला रोज ब्रेकिंग सापडलं असतं.